खवल्या मांजराच्या दोन जाती भारतात आढळतात. एक भारतीय खवल्या मांजर आणि दुसरी चीनी खवल्या मांजर. भारतीय जाती हिमालयाच्या दक्षिणेस, मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर आणि श्रीलंकेत आढळते. चीनी जाती हिमालय, आसाम, नेपाळ, ब्रह्मदेश, दक्षिण चीन, थैलांड आणि फॉर्मोसात आढळते. भारतीय खवल्या मांजराची लांबी 60 ते 75 सेंटीमीटर असते. शेपूट 45 सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, मुस्कट लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात पण घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. तोंडात दात मुळीच नसतात. जीभ सु 30 सेंटीमीटर लांब, बारीक व चिकट असते. पाय आखूड असतात. प्रत्येक पायाला 5 बोटे असून त्यांच्यावर मोठ्या पण बोथट नख्या असतात. पुढच्या पायांवरील नख्या जास्त मोठ्या, लांब व वाकड्या असतात. शरीरावरचे खवले हे या प्राण्यांचे खास वैशिष्ट्य होय. डोके, पाठ, अंगाच्या दोन्ही बाजू, पाय व शेपटी मोठ्या खवल्यांनी झाकलेले असतात. खवल्यांची मांडणी घराच्या छपरावरील कौलांसारखी असते. खवल्यांच्या मधून केस बाहेर आलेले असतात. काही शास्त्रज्ञांच्या मताने केसांचे झुबके अतिशय कठीण आणि चापट होऊन खवले बनलेले असावेत. शरीराच्या खालच्या बाजूवर खवले नसतात पण जाड व ताठ केस असतात. बोधद्वाराजवळ गुदग्रंथींची एक जोडी असून त्यांच्या स्रावाला अतिशय घाणेरडा वास येतो. खवल्या मांजर रात्रींचर आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात झोपलेले असते. शरीराचे वेटोळे करून ते झोपते. बिळात शिरल्यावर ते बिळ बंद करून घेते. हे प्राणी आपल्या पुढच्या पायांवरील मोठ्या नख्यांनी खोल बिळे उकरतात. मुंग्यांची व वाळवीची वारुळे उकरून त्यांतील मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात. चालताना पुढच्या पायांवरील बोटे वाकून तळव्याखाली आलेली असतात. मागच्या पायांचे तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले असतात. हे प्राणी हळूहळू व जमिनीचा वास घेत चालतात. चालताना पाठीची कमान होते व शेपूट जमिनीपासून वर उचललेले असते. कधी कधी आजूबाजूला नीट पाहता यावे म्हणून ते मागच्या पायांवर उभे राहतात. यांना झाडांवर चढता येते. या कामी आपल्या नख्या आणि परिग्राही शेपटी यांचा ते उपयोग करतात. संकटाच्या वेळी डोके पोटात खुपसून शरीर वाकवून आणि त्याचा खालचा भाग शेपटीने झाकून घेऊन ते अंगाची चेंडूसारखी घट्ट गुंडाळी करून स्वस्थ होऊन राहतात. नर व मादी एकत्र राहतात. प्रजोत्पादनाचा काळ जानेवारी मार्च असतो. मादीला दर खेपेला 1 किंवा 2 पिल्लू होते. पिल्लांचे खवले जन्मत मऊ असतात व नंतर ते कठीण होतात. मादी हिंगत असताना पिल्लू तिच्या शेपटीवर आडवे चिकटून बसते. संकटाच्या वेळी मादी पिल्लाला पोटाखाली झाकून घेऊन अंगाची गुंडाळी करते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आणखी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.